परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या रायगड दर्पण न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या बातमीला लाईक करा, शेअर करा। अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिला ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड। पनवेल शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। आरोपी सोबन बाबूलाल महतो वय 35 राहणार मंगला निवासी पनवेल याने बुधवारी रात्री 11:30च्या दरम्यान त्याच्या बिल्डिंगमधील दुसऱ्या रूमचे लॉक तोडून कुऱ्हाड व कोयता अशा घातक शस्त्रासह जबरदस्ती रूममध्ये प्रवेश करून ही पूर्ण बिल्डिंग माझी आहे, मला जर कोणी अडवले तर सर्वांना ठार मारून टाके असे जोरजोरात आरडाओरडा केला। याबाबत माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच त्यांचे पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी सदर ठिकाणी गेले असता त्याने या पथकावर कुऱ्हाड व कोयत्याने हल्ला केला व यात पोलीस सम्राट डाकी रवींद्र पारती यांना गंभीर दुखापत केली। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व पथकाने यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना बाहेर येण्यास सांगितले असता त्याने त्याचे वडील, भाऊ व भावाची 3 मुले यांना घराबाहेर येण्यास मज्जाव केला। तसेच त्याने त्याची 16 वर्षीय पुतणी निकिता महतो तिला जबरदस्तीने स्वतःच्या कब्जात ठेवून तिच्या गळ्याला कोयता लावून तिला ठार मारण्याची धमकी देत असताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण आत प्रवेश करून त्याला घातक शस्त्रासह ताब्यात घेतले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ 3चे प्रकाश मोहिते, सहपोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले आदींनी तातडीने पोलीस ठाण्यात पोहोचून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे।